कल हमने होमवर्क दिया था, न्यूमेरिकल दिले होते आपण सगळ्यांना सॉल्व करायला, हो ने? So let me know answers from your side. So is there anyone who is able to solve this? Calculate the number of hydrogen atoms or hydrogen particles present in ammonia. Calculate the number of atoms of nitrogen present in ammonia. 51 gram of ammonia. That was the question. Or also you can have the question, calculate the volume acquired by the nitrogen in 51 gram of ammonia. Or fourth question, calculate the volume acquired by the hydrogen in 51 gram of ammonia. Is there anyone who has solved this numerical? Yes, if anybody is able, please let me know. सोडवले का कुणी? Yes sir. बोलो बोलो. कौन अथर्व बात कर रहा है? Yes sir. बोलो अथर्व, क्या है आंसर? Sir, total particles in nitrogen, total particles of nitrogen in 15 grams of ammonia are 9.003 into 9.003 into 10 raised to 23 mole. Okay. Sorry, particles. Then total volume of ammonia is 1.5 into 22.4 dm cube is equals to 33.6 dm cube. Then total particles of hydrogen are 4.5 into 6.002 into 10 raised to 23 is equal to 27.009. And total volume of hydrogen molecules is 4.5 into 22.4 is equals to 100.8 dm cube. 100.8 dm cube. dm cube. I think so there may be a bit mistake over there. How much moles of hydrogen you got it? How much moles of hydrogen? Actually, हमने कल calculate किया था ना? Yes sir. Yesterday we calculated hydrogen moles of hydrogen. It was 4.5 moles. 4.5 moles. I just multiplied them with 22.4 and 6.002 into 10 raised to 23 to get how the about answer. 4.5 moles of hydrogen? Huh? 3. Just me take it out. Because 3 gram of hydrogen is present in 17 gram. Okay. So 51 gram must contain how much? 9 grams, sir. 9 grams. Okay. 9 divided by 2. Divided by 2. So 4.25. Barabar. Okay then. Then answers are right. What about nitrogen? How much moles of nitrogen were there? Sir, 1.5. 1.5 moles of nitrogen. Yes, sir. Yeah. 42 upon the 28. So 1.5 moles. So how much volume it has acquired? Nitrogen? Sir, wait a minute, sir. I think I did a mistake. No. 33.6 dm cube. Yeah, then right now, because 22.5, 22.5, 33 is right answer there. Okay, so very good, Atharva. All the calculations Atharva has done are correct and right. So this is needed. This type of practice is needed. This type of attitude is needed. आपण 2 दिवसापासून मोल कॉन्सेप्ट नावाचा कॉन्सेप्ट पाहतोय आणि खरं तर मोल कॉन्सेप्ट वरती आपण जास्त वेळ दिलेला आहे. तर ह्याच कारणाने दिलेला आहे की फिजिकल केमिस्ट्री मधले बरेचसे न्यूमेरिकल्स हे मोल कॉन्सेप्ट वर डिपेंड असतात. हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय कारण आज एक्सपेक्टेड होतं बऱ्याच जणांचे माईक सुरू होतील, परंतु बऱ्याच जण शांत बसलेले आहेत आणि अथर्वकडून मला आन्सर आलेला आहे. आय एक्सपेक्टेड की सगळ्यांकडून असे आन्सर्स येणं अपेक्षित होतं, नोटबुक वगैरे. दो वी आर ॲट डिस्टन्स लर्निंग, एक्सपेक्टेड इट वॉज. कारण आपण मोल कॉन्सेप्ट अत्यंत डिटेल मध्ये पाहिलेला होता. त्याचे सगळे फॉर्म्युले आपण पाहिलेले होते आणि त्याच्यावरती आधारित एकच न्यूमेरिकल आपण घेतलंय. स्पेशालिटी बघा या टॉपिकची कशी आहे. आपण एकच न्यूमेरिकल घेतलं. हाऊ मच मोल्स ऑफ अमोनिया आर प्रेझेंट इन 51 ग्रॅम ऑफ, फक्त 51 ग्रॅम एवढीच व्हॅल्यू आपल्याकडे होते आणि त्या व्हॅल्यू पासून आपण इतक्या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मग तुम्ही बघा, इमॅजिन करा की आपल्याकडे 51 ग्रॅम फक्त अमोनिया दिलेला आहे. त्याच्यावरून आपण त्याचे मोल्स काढले, त्याचे पार्टिकल्स काढले, त्याचं व्हॉल्यूम काढलं, त्याच्यामध्ये नायट्रोजन किती प्रेझेंट आहे ते काढलं, हायड्रोजन किती प्रेझेंट आहे ते काढलं, त्यांचे मोल्स काढले, त्यांचे व्हॉल्यूम्स कॅल्क्युलेट केले. आपण फक्त 51 ग्रॅम एका वेट वरती आपण इतक्या साऱ्या व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करू शकतो.
दिस इज व्हेरी स्पेशालिटी ऑफ दिस टॉपिक, मोल कॉन्सेप्ट. आणि हेच आपल्याला लक्षात यायला पाहिजे की एकच व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते, त्या व्हॅल्यू आपण इतक्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकतो, आणि हेच आपल्याला ते लक्षात यायला पाहिजे. म्हणजे मोल कॉन्सेप्ट व्यवस्थित समजला आणि आपल्याला एकही न्यूमेरिकलची फिजिकल केमिस्ट्रीमध्ये अडचण येणार नाही. त्यामुळे मी परत एकदा सांगेल तुम्हाला, आता जाता तुम्हाला एक होमवर्क देतो, ह्याच टाईपचा एक होमवर्क देतो मी तुम्हाला. त्या टाईपचा होमवर्क तुम्ही आता सगळ्यांनी करा, सिमिलर टाईपचा. एकच व्हॅल्यू देतो, त्यावरून जेवढ्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतील तेवढ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा सगळ्यांनी. नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण चेक करूयात. पण आज मला जे एक्सपेक्टेड होतं, तुमच्यापैकी बरेच जण याच्यावरती बोलतील, न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेलं असेल असं एक्सपेक्टेड होतं मला. परंतु बऱ्याच जणांनी आवाज आपला म्यूट ठेवलेला आहे, म्हणजे तुम्ही तेवढं सॉल्व्ह केलेलं नाही त्याचा अर्थ होतो. आणि मला अजून एक अपील करायचं आपल्या 11वीच्या विद्यार्थ्यांना. खरं तर आपली 12वीचे पण क्लासेस चाललेत आणि 11वीचे पण क्लासेस चाललेत, आणि मला असं वाटतं की 12वीचे विद्यार्थी हे नेक्स्ट जनरेशन, 11वीचे विद्यार्थी हे नेक्स्ट जनरेशन स्टुडंट आहेत. म्हणजे 12वीच्या पेक्षा नेक्स्ट जनरेशन म्हणजे 11वीचे विद्यार्थी आहेत. आणि तुमच्या 10वी नंतरच्या करिअरच्या सुरुवातीलाच पॅन्डेमिक आलं आणि लॉकडाऊन झाल्याने आपण डिस्टन्स लर्निंगला जातोय. मला वाटतं ही एक अपॉर्च्युनिटी म्हणून घ्यावा आपण. इट्स अ अपॉर्च्युनिटी. आपण याला असं काहीतरी इट्स अ व्हेरी बॅड थिंग हॅपन वगैरे असं नको घ्यायला आपण. कारण तुमची मुळात तुमचं जनरेशनच टेक्नोसेव्ही जनरेशन आहे आणि ग्लोबल जनरेशन आहे. त्यामुळं दिज आर द डिफरंट वेज, देर मे बी अ डिफरंट वेज, ज्या माध्यमातून आपण शिकू शकतो आणि ह्या जगाच्या संपर्कात राहू शकतो. त्यापैकी हे एक आहे. सो आय एक्सपेक्ट दॅट की तुम्ही सगळे मॅच्युअर इनफ आहात हे सगळे अंडरस्टँड करायला. तर फॉरगेट अबाउट दॅट पार्ट की आयदर वी आर ॲट द डिस्टन्स लर्निंग, वी आर ॲट द लर्निंग अँड ऑल. आपलं काम आपल्याला करायचंय, आपला अभ्यास आपल्याला करायचा आहे, तो तेवढ्याच ताकदीने करायचा आहे आणि ते तुम्ही कराल असं मला वाटतंय. आणि म्हणून होमवर्क दिला जावा जर ना देऊ, आपल्याला आपलं काम करायचंय हे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने अभ्यासाला लागा. तुमचा काळच मुळात टेक्नॉलॉजीचा काळ आहे, पुढचं डिटेल टेक्नॉलॉजीचा आहे आणि तुम्हाला अशाच पद्धतीने जगामध्ये काम करायचंय. आणि म्हणून जरा थोडंसं हे समजून घेऊन तुम्ही मस्त कामाला लागा की डोंट हॅव दॅट टाईप ऑफ मेंटॅलिटी. सर पुढे चेक करणार आहेत, ऑनलाईन आहेत, आपण घरी बसलेलो आहोत, नाही न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं तर काय होईल. वाईल सिटिंग इन द लेक्चर्स हॅव नोटबुक, पेन इन हँड. जरी तुम्ही लेक्चर ऐकत असाल तरी काही पॉईंट्स नोट डाऊन करायला तुमच्याकडे पेन नोटबुक असलं पाहिजे की दॅट विल बेनिफिट टू यू, दॅट विल बेनिफिट टू यू. बिकॉज जरी हे डिस्टन्स लर्निंग असलं तरी कॉम्पिटिशन थांबलेली नाही. तुमच्यासारखं नेक्स्ट जनरेशन आहे, खूप चांगले स्कोप आहेत तुम्हाला, आणि मुळातच तुमचं प्रत्येक गोष्ट टेक्नॉलॉजीवरतीच असणार आहे फ्युचरमध्ये. म्हणजे एज्युकेशन तर आता सुरू आहे, कदाचित पॅन्डेमिक निघाल्यानंतर थोडं क्लासरूम वर्कआउट पण सुरू होऊन जाईल, पण तरी त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस आणि या सगळ्या गोष्टी ह्या टेक्नॉलॉजीवरतीच करायच्या आहेत, हो की नाही. त्याच्यामुळं त्या गोष्टीची आता प्रॉपर सवय करून घ्या आणि अजिबात असा काम चुकारपणा करू नका अभ्यासामध्ये. प्रामाणिकपणे अभ्यास करा. लेक्चरला बसत असताना, माझं लेक्चर असेल काय, फिजिक्स असेल काय, मॅथ्स असेल काय, बायोलॉजी असेल काय, हातामध्ये एक पेन आणि नोटबुक घेऊन बसा. जे महत्वाचे पॉईंट शिक्षकांकडून येतात ते नोट डाऊन करा, फॉर्म्युले येतात ते नोट डाऊन करा, लेक्चर झाल्यानंतर पुस्तक रेफर करा आणि पुढच्या लेक्चरला बसा. सोपं जाईल तुम्हाला आणि सगळं काही सोपं होईल तुम्हाला. सो दिस इज द अपील फ्रॉम माय साइड. बघूया आता एक न्यूमेरिकल घेऊयात आपण परत एकदा. एक तेच न्यूमेरिकल जसं आपण काल घेतलं होतं की कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया प्रेझेंट इन 51 ग्रॅम ऑफ अमोनिया. तसाच टाईपचा एक न्यूमेरिकल देतो. आता बघूयात आपण त्या न्यूमेरिकल मध्ये तुम्ही किती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता, किती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता हे मला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. ठीक आहे, त्यामुळं घ्या तुम्ही, मी वेट देतो तुम्हाला. वेट. बघा फक्त वेटच दिलेलं आहे, कालच्या न्यूमेरिकल सारखं वेटच दिलेलं आहे. 196 ग्रॅम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. 196 ग्रॅम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. ओके, आता याच्यामध्ये बघा प्रश्न काल जसे आपण प्रश्न तयार केलेले आहेत नायट्रोजनच्या अमोनियाच्या केसमध्ये, तसेच प्रश्न इथं पण तयार होतील. सगळ्यात पहिला प्रश्न तयार होईल, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड प्रेझेंट इन 196 ग्रॅम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. 196 ग्रॅम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड मध्ये H2SO चे किती मोल्स आहेत हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर हाऊ मच पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 196 ग्रॅम ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. तिसरा प्रश्न, how much volume is occupied by 196 gram of sulfuric acid. Next question, how much moles of hydrogen are present in 196 gram of ammonia, sorry
sulfuric acid. How much moles of sulfur are present in 196 gram of sulfuric acid? How much moles of oxygen? The moles of hydrogen calculate करायचे, moles of sulfuric acid calculate करायचे, moles of oxygen calculate करायचे, 196 gram of sulfuric acid. त्याच्यानंतर number of particles of hydrogen, number of particles of sulfur, number of particles of oxygen calculate करायचे सेम क्वांटिटी मध्ये. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय हायड्रोजन, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सल्फर आणि व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑक्सिजन हे कॅल्क्युलेट करायचंय सेम याच्यामध्ये. इतके सगळे क्वेश्चन या ठिकाणी तयार होतात. म्हणजे पहिले 3 क्वेश्चन्स नंबर ऑफ मोल्स, पार्टिकल्स अँड व्हॉल्यूम हे 3 तयार होतात. नंतरचे हायड्रोजनसाठी 3, सल्फरसाठी 3 आणि ह्यासाठी 3 बोलतात. त्यामुळे टोटल तुमचे 12 क्वेश्चन्स तयार होतात. लक्षात घ्या, फक्त वेट वरती आधारित 12 क्वेश्चन्स. त्यामुळं हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, जेई नीट मध्ये एका वेट वरती 12 प्रकारे प्रश्न विचारला जातो. 12 टाइप्स हा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही मोल कॉन्सेप्ट हा परीक्षेला 100% विचारला जातो. जेई नीटला पण 100% विचारला जातो. कारण एका वेट वरती फक्त वेट दिलेलं आहे आणि त्याच्यावरती 12 क्वेश्चन्स तयार केले जाऊ शकतात. त्यापेक्षा जास्तही केले जाऊ शकतात. हे मी फक्त तुम्हाला आताच्या पॉसिबिलिटी सांगितलं. अजून त्याच्यात खूप पॉसिबिलिटीज आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने समोर येणार आहे. ठीक आहे. तर उद्यासाठी सगळ्यांसाठी हा होमवर्क 196 वेट दिलेला आहे आणि आय एक्सपेक्ट की तुमच्यापैकी बरेच जण हे सगळं करतील. आणि नाही केलं तर मग माझा पर्सनलाइज कॉल येईल मग तुमच्यापैकी प्रत्येकाला. आणि मग पर्सनलाइज कॉल मग तुम्ही आणि मी झूम वरती ऑन असू नव्हतो पण आपण. ठीक आहे ना? मग बघूयात आपण कोणाला येतं आणि कोणाला येत नाही. मग आपण एक दिवसभर बसूयात. मी पण एक दिवस काढतो पूर्णपणे आणि एका दिवसामध्ये आपण ते करूयात. So clear. So in that sense, we can go ahead. So just a minute. So ठीक आहे. So I expect ज्यांना समजलं नसेल त्यांनी हा कॉन्सेप्ट मला विचारा. नो डाऊट ज्यांना समजलंय त्यांनी ह्या सगळे न्यूमेरिकल्स परत एकदा प्रॉपरली सॉल्व्ह करा. ठीक आहे. ओके. खरं तर आपल्याला आता त्या दिवशी पूजा मिस अचानक नव्हत्या आणि म्हणून ते आपल्याला बोनस लेक्चर मिळालं आणि त्या लेक्चरमध्ये आपण हा मूळ कॉन्सेप्ट कव्हर अप करून घेतला की जो अत्यंत अनमोल आहे, आपल्याला आवश्यक आहे. आणि ह्या एका कॉन्सेप्टमुळे आपल्याला सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणे सोपं होतं. ठीक आहे. ओके. आता हा कॉन्सेप्ट जो आपण तेवढ्या पुरता शिकवतो आपल्या या ठिकाणी संपलेला आहे. आता जो प्रॅक्टिसचा भाग आहे. ठीक आहे. आता नवीन चॅप्टर आपण कुठला तरी सुरू करूयात. मला वाटतं लास्ट लेक्चर मध्ये मी 2 चॅप्टर शिकवले आहेत. एक सम बेसिक कॉन्सेप्ट नावाचा चॅप्टर पण शिकवलेला आहे आणि इंट्रोडक्शन टू अॅनालिटिकल केमिस्ट्री हा चॅप्टर पण शिकवलेला आहे. आता पुढचा कुठला तरी आपण चॅप्टर सुरू करूयात. तुमच्या बाजूने काही चॉईस असेल तर ती चॉईस, अदरवाईज मग मी सुरू करतो माझ्या आवडीचा चॅप्टर. तुमच्या आवडीचा असेल तर तुमच्या आवडीचा, नसेल तर मग माझ्या आवडीचा चॅप्टर आपण सुरू करूयात. हा प्लीज. सर, हा बोला. अशा प्रकारचा एक क्वेश्चन सोडून दाखवा ना तुम्ही. कुठला? हॅलो. अशा प्रकारचा तुम्ही आता क्वेश्चन दिलाय ना, हा तसा एक क्वेश्चन सोडून दाखवा ना. बर ठीक आहे. किती जणांना याची आवश्यकता वाटते हा क्वेश्चन सोडून देण्याची? बाकी काही जण आहेत का असे की ज्यांना आवश्यकता वाटते हा प्रश्न सरांनी सोडून द्यायला पाहिजे असं? येस. ओके. मला फक्त आता एकच डिमांड आली. नाव काय तुझं जिचं डिमांड आलं ती? योगिता शेफ. योगिता. बर योगिता. दुसरं अजून कोणाचं येत नाही आपल्याला याच्यामध्ये, त्यामुळे आपण तुझ्यासाठी खास वेगळा कॉल अरेंज करू, त्याच्यामध्ये आपण तुला शिकू. ठीक आहे. कारण बाकीच्यांना डाऊट नाही असं वाटतं याच्यामध्ये. बाकीच्यांचा डाऊट असतात लगेच आपण आता सॉल्व्ह केला असता. त्यामुळे तो एकटीचा डाऊट आहे. बाकीच्यांचा वेळ याच्यात आपण वाया घालवायला नको. हा आपण लेक्चर नंतर एक स्पेशल असं ज्या मुलांना डाऊट असेल त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण लेक्चर अरेंज करू. त्या लेक्चरमध्ये आपण तो कॉन्सेप्ट आणि हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. क्लिअर? कारण बाकीचं नॉट अ सिंगल, त्यामुळे मग बाकीच्यांचा वेळ वाया घालवण्यात आपल्याला आता योग्य वाटणार नाही मला. ठीक आहे. ओके. कुठला चॅप्टर तुमच्या बाजूने चॉईस नसेल तर मी चॅप्टर सुरू करू शकतो. कारण मी बऱ्याच वेळेला मुलांना चॉईस देतो, मुलं म्हणतील तो चॅप्टर आपल्याला सुरू करता येतो. त्यामुळे तुमच्या कॉलेजेसमध्ये किंवा आवश्यक वाटणारा कुठला चॅप्टर आहे का फिजिकल केमिस्ट्री मधला, तो मी सुरू करतो. त्यामुळे इज देयर एनी डिमांड फ्रॉम युअर साइड की दिस चॅप्टर हॅज टू बी स्टार्टेड?
कारण तुमच्या कॉलेजमध्ये पण लेक्चर सुरू झालेले आहेत काय मुलांची, आणि कदाचित तुम्हाला हा चॅप्टर कॉलेजमध्ये सुरू झालेला आहे आणि तो आम्हाला समजत नाही, मग तो पाहिजे, हवाय, असे काय तुमच्या बाजूने आहे का? नाही. बर ठीक आहे, मग मीच चॅप्टर सुरू करतो माझ्या आवडीचा, तुमच्या आवडीचा नाही, मग माझ्या आवडीचा. क्लिअर? चालेल? आवाज येतो का सगळ्यांना माझा? येस सर. ओके, मला तुमच्या आवड नसल्यामुळे माझ्या आवडीचा चॅप्टर मी सुरू करतो. ओके, हा माझ्या आवडीचा चॅप्टर आहे, स्ट्रक्चर ऑफ ऍटम. नाही झालेला आपला हा चॅप्टर ना? ओके ठीक आहे. जे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू आणि मोस्ट कॉन्सेप्च्युअल चॅप्टर. आता लक्षात घ्या, अभ्यासाची एक आपली खास शैली असते, खास मजा असते अभ्यासाची. मला पण अभ्यासामध्ये कॉन्सेप्च्युअल चॅप्टर जास्त आवडतात, सैद्धांतिक चॅप्टर आपण ज्याला म्हणतो, सिद्धांत लेवलला. सायन्सचं काय असं लक्षात, सायन्स तुम्ही थोडस हवेत जाऊन समजून घ्यायला पाहिजे, थोडं हवेत जाऊन समजून घ्यायला पाहिजे. हवेत म्हणजे कशा आपण लक्षात घ्या की ग्राउंड रियालिटी. कारण आपला प्रत्येक चॅप्टर आपल्या डेली रुटीन लाईफशी आपल्याला कनेक्ट करावाच लागतो ओके. त्यामुळं आपण तो कनेक्ट करतोच, तरच तो आपल्याला जास्त चांगला समजतो. परंतु सायन्सची खासियत अशी आहे की सायन्स काही गोष्टी अशा जगाच्या वरती जाऊन समजून घ्याव्या लागतात, मग त्या व्यवस्थित छान दिसतात आपल्याला. म्हणजे पृथ्वी गोल आहे हे आपल्याला कसं कळतं? आपल्याला पुस्तकात वाचतो आपण, टीव्हीत पाहतो आपण, पण इमॅजिन करा प्रत्यक्ष जर तुम्हाला संधी मिळाली एखाद्या रॉकेटमध्ये बसून एखाद्या स्पेस शटलमध्ये जाऊन ऍटमॉस्फिअरच्या वरती जायची आणि तिथून नंतर पृथ्वीकडे बघायची, ते पुस्तकात जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला रिअलाइज होतं, अरे हा पृथ्वी गोल आहे, वरून दिसते, इट्स ॲपेस ब्लू, हा ना, त्यावरून सगळं पाणी वगैरे आहे असं. बघा ना, इमॅजिन करा किती मजा येईल की तुम्ही एखाद्या रॉकेटमध्ये बसून वरती जाता आणि वरून तुम्ही पृथ्वीकडे बघताय आणि पृथ्वी छोट्या एका चेंडू सारखी तुम्हाला वरून दिसते, आहे की नाही? आणि तशी संधी मिळू शकते तुम्हाला, कारण तुम्ही आता सायन्सला 11वी सायन्सला आणि पुढे जाऊन तुम्ही कोणी ऍस्ट्रॉनॉट होईल, कोणी सायंटिस्ट होईल किंवा कोणी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग होईल, त्याच्यानंतर तुम्हाला ती चान्सेस मिळू शकतात असं बघण्याचं समजा. पण त्याला म्हणतात रिअलायझेशन. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष वरती जाऊन पृथ्वीकडे बघण्याची संधी मिळणं आणि खरोखर पृथ्वी गोल आहे आणि तो स्पियर दिसतोय असं तुम्हाला कळणं ही एक मस्त मजा आहे, रिअलायझेशन त्याला आपण म्हणतो. तसंच आहे ना, हा पण चॅप्टर असा आहे, खूप सैद्धांतिक चॅप्टर आहे, कॉन्सेप्च्युअल चॅप्टर आहे. तो असं छान उंचीवर जाऊन त्या चॅप्टरकडे जर पाहिलं तर खूप सुंदर दिसतो तो चॅप्टर, खूप मस्त वाटतो हा चॅप्टर, स्ट्रक्चर ऑफ ऍटम. स्ट्रक्चर ऑफ ऍटम. आता बघा, ऍटम इतका छोटा असतो की आजपर्यंत ऍटम कुणीही पाहिलेला नाही, कुठल्याही सायंटिस्टनी ऍटम पाहिलेला नाही, इव्हन पाहू शकत नाही आपण. इतकी छोटी एंटिटी आहे, इतका छोटा पार्टिकल आहे, आणि त्या ऍटमचं स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला. सगळ्यांना माहिती आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम कसं आहे. ऍटम्स मध्ये प्रोटॉन्स कुठं असतात, न्यूट्रॉन कुठं असतात, इलेक्ट्रॉन कुठं असतात हे आपल्याला माहिती आहे. ते कसे एकत्र ठेवले जातात हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये ऍटम्स मध्ये न्यूक्लियस असतं, ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात ते माहिती आहे. न्यूक्लियस मध्ये काय काय असतं हे माहिती आहे. त्याला म्हणजे 32 पेक्षा डिफरंट पार्टिकल्स न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. ग्लुऑन्स, मेझॉन्स, पायॉन्स, अँटीन्यूट्रिनो, देन क्वार्क्स, गॉड पार्टिकल्स, हे सगळे छोटे छोटे पार्टिकल्स ऍटम मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे लक्षात घ्या, ऍटम इतका छोटा पार्टिकल आहे, इतका टायनी पार्टिकल आहे की जो आजपर्यंत कुठल्याही सायंटिस्टनी पाहिलेला नाही. तरीही ऍटमचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, ऍटम मध्ये कुठले कुठले पार्टिकल हे माहित, आणि ऍटम मध्ये 32 पेक्षा जास्त छोटे पार्टिकल प्रेझेंट असतात आणि ते कसे प्रेझेंट असतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता गंमत बघा, अजून ऍटम कोणी पाहिजे तरी पण हे सगळं माहिती आहे आपल्याला. म्हणजे सायन्स काय लॉजिकने विचार करतं, सायंटिस्ट काय पद्धतीने शोधून काढत असतील त्याची कल्पना करा, एक इमॅजिनेशन करा. ही त्या चॅप्टरची खासियत आहे. आणि इतके सुंदर कॉन्सेप्ट या चॅप्टर मध्ये येतात आणि इतके मस्त बारकावे येतात, आणि त्याचा बराचसा पार्ट तुम्ही पाहिलेला आहे. स्ट्रक्चर ऑफ ऍटमचा बराचसा पार्ट तुम्ही 10वीला पण पाहिलेला आहे. तुम्हाला रुदरफोर्ड ऍटॉमिक मॉडेल नावाचं स्ट्रक्चर होतं तुम्हाला 10वीला. रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट होता तुम्हाला 10वीला, रुदरफोर्डचा. त्याच्यामध्ये अल्फा रेडिएशनचा मारा केला जातो, बंबारमेंट केली जाते गोल्ड फॉईल वरती, त्याचा स्टडी केला जातो, त्याचे ऑब्झर्वेशन केले जातात, त्याच्यावरती आधारित ऍटॉमिक मॉडेल मांडलं जातं. हे तुम्ही 10वीला पण पाहिलेलं आहे, बरोबर आहे की नाही?
असाच हा जो कॉन्सेप्ट आहे हा महत्वाचा आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. त्यामुळं ह्या चॅप्टरची जर्नी खूप सुंदर आहे. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये हे पाहिलं होतं की मॅटर is anything which occupies space and places field and whose presence can be detected without 5 senses. त्याला आपण मॅटर असं म्हणतो. बघा आता आपण आपल्या डेली रुटीन लाईफ मध्ये म्हणतो काय मॅटर आहे ते मॅटर वेगळं है ना. आपण सायन्स मध्ये केमिस्ट्री मध्ये म्हणतो काय मॅटर आहे तो मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज द मास इज कॉल्ड एज मॅटर. पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलं आपण. मग पेन मॅटर आहे हा ना, आपला मोबाईल एक मॅटर आहे, घर मॅटर आहे, गाडी मॅटर आहे, माती एक मॅटर आहे, एव्हरीथिंग, झाडं मॅटर आहेत. ज्या ज्या सगळ्या वस्तू आपण आजूबाजूला पाहतो, इव्हन गाणी ऐकतो सुंदर, आपण कधी कधी शिवाय ऐकतो घरच्यांच्या, आई वडिलांच्या, आहे की नाही, ते सगळ्या मॅटर मध्ये येतात. कारण मॅटर इज एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज द मास अँड हुज प्रेझेन्स कॅन बी डिटेक्टेड विथ आवर 5 सेन्सेस. आपल्याला जे 5 सेन्सेस आहेत त्या 5 सेन्सनी जे जे कळतं ते सगळं मॅटर मध्ये येतं ना. त्यामुळे डोळ्यांनी दिसतं आपल्याला, कानांनी ऐकायला येतं, आहे की नाही. त्यामुळे आता बघा तुम्ही कधी गाणं कुठेतरी वाजत असेल तर गाणं किंवा कोणीतरी गाणं म्हणत असेल तर ते आपल्या कानावर ऐकायला येतं, आपल्याला दिसत तर नाही, ऐकायला येतं, ते सुद्धा मॅटर मध्ये. जे आपण ऐकतो ते सुद्धा मॅटर असतं. टेस्ट कळते आपल्याला जिभेनी है ना. त्याच्यानंतर स्किननी टच कळते आपल्याला, कोणी हात लावला आपल्याला स्किननी आपल्याला कळतो टच झालेला आहे म्हणून, ती पण आपला एक सेन्स आहे. हे आपले जे काय 5 सेन्सेस आहेत त्या 5 सेन्सनी ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान होतं त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅटर मध्ये येतात आणि ती मॅटर आपण स्टडी करतो. आणि ह्या मॅटरला सगळ्यात छोटं छोटं कट करत गेलो आपण. सपोज आता हा एक पेन एक मॅटर आहे है ना, हा पेन मॅटर आहे. आता ह्या पेनचे जर छोटे 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 तुकडे करत गेलो आपण तर सगळ्यात छोटा पार्टिकल याच्यामध्ये मिळणार आहे तो ऍटम. 18 सेंचुरीमध्ये 18 सेंचुरीमध्ये डाल्टन नावाच्या सायंटिस्टने मानलं की सगळ्यात छोटा पार्टिकल काय त्याच्यामध्ये ऍटम आहे. आता 18व्या शतकानंतर आता ऑलमोस्ट 21व्या शतकात आहोत. आता 21व्या शतकात आहोत. आता जर या पेन मध्ये पाहिलं तर पेनचा सगळ्यात छोटा पार्टिकल म्हणजे गॉड पार्टिकल आहे. सगळ्यात छोटा पार्टिकल आहे गॉड पार्टिकल. हे जस्ट एक 4 ते 5 वर्षापूर्वी शोधून काढले. 4 ते 5 वर्षापूर्वी फ्रान्समध्ये एक एक्सपेरिमेंट झाला आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये शोधून काढलं जगातला सगळ्यात छोटा पार्टिकल आजच्या तारखेला, जगातला सगळ्यात छोटा पार्टिकल म्हणजे गॉड पार्टिकल. त्याला हिग्स बोसॉन पार्टिकल असं म्हणतात. हिग्स बोसॉन पार्टिकल प्रत्येक मॅटर मध्ये तो असतो, सगळ्यात छोटा पार्टिकल. हिग्स बोसॉन पार्टिकल एकत्र येतात त्याच्यापासून क्वार्क तयार होतात, क्वार्क एकत्र येतात त्याच्यापासून अजून दुसरे पार्टिकल तयार होतात, असं करत 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 मग ऍटम तयार होतो. लक्षात घ्या, म्हणजे ऍटम तसं खरं तर फार वरचा पार्टिकल आहे. ऍटमच्या खाली पण खूप छोटे छोटे पार्टिकल्स आहेत. पण ह्या चॅप्टर मध्ये आपण ऍटमचं स्ट्रक्चर पाहणार आहोत. आणि आपल्याला प्रश्न काय होता की ऍटम फार छोटा पार्टिकल, तो कुठल्याही मायक्रोस्कोप खाली दिसत नाही, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसत नाही, आणि तरीही त्या ऍटमचं सगळं स्ट्रक्चर, त्या ऍटमच्या सगळ्या प्रॉपर्टीज सायंटिस्टने स्टडी करून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत, सगळ्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. आणि मग नक्की कसं त्यांनी एक्सपेरिमेंट केले, कशा प्रकारे त्यांनी ते शोधून काढलं, हा जो काय प्रवास आहे तो सगळा ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहिजे. स्ट्रक्चर ऑफ ऍटम. सगळ्यात पहिलं की स्ट्रक्चर ऑफ ऍटम आपल्याला का पाहायचं आहे हा प्रश्न आहे ना. तर साधं सरळ तुम्हाला जर प्रश्न विचारला की तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ऍटम का पाहताय, तर तुम्ही मला सर काय नाही परीक्षा द्यायची 11वी सायन्सची आणि म्हणून स्ट्रक्चर ऑफ ऍटम वाचायचं आहे, हो की नाही. परीक्षा द्यायचीच आहे तुम्हाला सगळ्यांना, परंतु परीक्षेसाठी केवळ स्ट्रक्चर ऑफ ऍटम आपल्याला वाचायचं आहे असं जर आपण केलं तर निश्चित आपल्याला कमीच मार्क्स मिळतील, हे लक्षात घ्या. स्ट्रक्चर ऑफ ऍटम समजून घेऊन जर आपण समजून घेतला तर परीक्षा पण चांगली देता येते आणि आयुष्यभर आपल्याला हे नॉलेज पण उपयोगात येतं. आणि म्हणून स्ट्रक्चर ऑफ ऍटम परीक्षेसाठी तर वाचायचंच आहे, परंतु समजून घ्यायचंय. खूप साऱ्या गोष्टी त्यामुळे आपल्याला समजतात, हा त्यातला अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर या चॅप्टर मध्ये आपण काय काय पाहणार लक्षात आहे, जर्नी काय ह्या चॅप्टर मध्ये काय, स्ट्रक्चर ऑफ ऍटम का आपल्याला पाहिजे. स्ट्रक्चर ऑफ ऍटम तर कुठलंही मॅटर ह्याच्यामध्ये सगळ्यात छोटा पार्टिकल आपण आता ऍटम म्हणतो त्या अर्थाने. मग जर आपल्याला ऍटमचं स्ट्रक्चर कळालं, ऍटमची स्ट्रक्चर म्हणजे रचना, मराठीत त्याला आपण रचना असं म्हणतो. ऍटमची जर रचना कळाली, ऍटमचं जर स्ट्रक्चर कळालं तर त्यावरून त्याचे गुणधर्म कळतात. सायन्समध्ये एक बेसिक कॉन्सेप्ट लक्षात घ्या, तो ह्या चॅप्टरशी संबंधित नाही. ओके, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे का, मराठीमध्ये एक म्हण आहे, खूप छान म्हण आहे ती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हो की नाही. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता पण तुमचं होत असेल, लॉकडाऊन चालू आहे, तुम्ही पण घरामध्ये बसलात आणि तुम्ही लेक्चर मोबाईलवरून करताच आहात, पण अजूनही काही गोष्टी मोबाईलवर तुम्ही कदाचित युट्यूबवर, टिकटॉकवर अशा काहीतरी ऍपवरती तुम्ही असाल आणि मग घरचे तुम्हाला चिडतात, कशाला सारखे सारखे मोबाईल बघता. आपल्याला वाटतं नको सारखा सारखा मोबाईल, पण बघत असतो. मग त्याच्यात कधी कधी थोडंसं घरच्यांमध्ये आपलं एक स्ट्रेस तयार होतो, एक वादाची ठिंगी पडते आणि त्याच्यातून काहीतरी तयार होत, आहे की नाही. आणि मग तुम्ही असंच करणार काय 12वी सायन्सला, आहे की नाही, अभ्यास सोडून आपण हेच मोबाईलच खेळत बसणार, अशा प्रकारची एक भूमिका तयार होते. मग असं केलं तर मग भवितव्य चांगलं नाही असं म्हटलं जातं, हो की नाही. त्याच अनुषंगाने बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे तुम्ही आज काय करता ह्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं.
हा अंदाज बांधला जातो आपल्याला सोशल लाईफ. सायन्समध्ये हाच अंदाज बांधला जातो. कसं स्ट्रक्चर आहे त्याच्यावरून त्याचे गुणधर्म ठरतात. पदार्थाचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरून त्याचे गुणधर्म ठरतात. फॉर एक्झाम्पल दुसरं उदाहरण घे त्याच्यामध्ये. कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. कार्बनचे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ग्राफाईट आहे, डायमंड आहे आणि फ्लोरीन आहे. सायन्सचे म्हणून समजून घ्या. ग्राफाईट, डायमंड आणि फ्लोरीन हे तिन्ही गोष्टी प्युअरली कार्बनच्या बनलेल्या असतात. सायंटिफिकली फक्त कार्बन पासून बनलेले असतात. आता तुम्हाला जर 1000 रुपये दिले आणि 1000 रुपये देऊन तुम्हाला सांगितलं की जा तुम्ही मार्केटमधनं ग्राफाईट घेऊन या, लेड पेन्सिल ग्राफाईट वगैरे, तर 1000 रुपयात कितीतरी ग्राफाईट येऊन जाईल, हो की नाही? आणि तेच 1000 रुपये घेऊन सांगितलं आता काय ग्राफाईट पण कार्बनचाच आहे, सर डायमंड पण कार्बनचा आहे, जा डायमंड घेऊन या. तो दुकानदार डायमंड विकणारा 1000 रुपयात दारात पण उभे करणार नाही आपल्याला काचेतून बाहेर, हो की नाही? म्हणजे लक्षात घ्या, डायमंड सुद्धा कार्बनचाच बनलेला आहे, तरी तो इतका महाग आहे आणि इतक्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहे. ग्राफाईट हा सुद्धा कार्बनचा बनलेला आहे, तरी तो इतका स्वस्त आणि इतक्या वेगळ्या त्याच्या प्रॉपर्टीज आहे. असं का? हा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर हेच येतं, दोघांमध्ये फरक काय आहे? तर दोघांमध्ये फरक आहे स्ट्रक्चरचा. दोघांमध्ये फरक आहे स्ट्रक्चरचा, रचनेचा. ग्राफाईट पण कार्बनचा बनलेला आहे, डायमंड पण कार्बनचा बनलेला आहे, पण दोघांची रचना वेगळी आहे, स्ट्रक्चर वेगळं आहे आणि म्हणून प्रॉपर्टी वेगळ्या आहेत, गुणधर्म वेगळे आहेत. आणि गुणधर्म वेगळे आहेत म्हणून त्यांची किंमत पण त्या अनुसार वेगळी असते. ओके. डायमंड ह्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे, तो कार्बनचाच आहे, कार्बन आहे, सायंटिफिकली तो कार्बनच असतो, आहे ना? जसं मी आता तुम्हाला बोललं, सोनं, सायंटिफिकली सोनं काय मेटल आहे. सोशल लाईफ मध्ये सोन्याची किंमत जास्त असते, आपल्या घरामध्ये सोन्याची किंमत जास्त असते. सायंटिस्टला सोनं एक मेटलच असतो, दॅट्स ऑल, नथिंग बट. प्लॅटिनम पण एक मेटलच असतो. तसं डायमंड एक कार्बनच आहे, त्याचा काहीच अर्थ नाही. ग्राफाईट पण एक कार्बनच आहे, काहीच अर्थ नाही. पण स्ट्रक्चर वेगळं आहे, प्रॉपर्टी वेगळ्या आहेत आणि म्हणून प्रॉपर्टी वेगळ्या आहेत म्हणून त्याचे उपयोग पण वेगळा आहे. तसं इथे लक्षात घ्या. स्ट्रक्चर ऑफ ऍटम. स्ट्रक्चर ऑफ ऍटम काय आहे हे जर आपण शोधून काढलं, स्ट्रक्चर ऑफ ऍटम, तर आपल्याला त्या सगळ्या पदार्थाचे प्रॉपर्टीज माहिती होती आणि मग त्याचा माणसासाठी काय उपयोग करता येऊ शकतो का, पुढील आयुष्यामध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने काय त्याचा उपयोग करता येईल का, हा प्रयत्न आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल. आणि म्हणून स्ट्रक्चर ऑफ ऍटम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, स्ट्रक्चर ऑफ ऍटम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जर आपल्याला ऍटमचं स्ट्रक्चर माहित असेल तर असे 2 ऍटम एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं ह्याचा एक अंदाज बांधता येतो, त्याच्यापासून वेगळं मटेरियल तयार करता येतं. सायंटिस्ट लोकांनी चॅलेंज घेतलेले आहेत, तुम्हाला सांगतो माहितीसाठी, सायंटिस्टने चॅलेंज घेतलेले आहेत. खास करून तुम्हाला सांगतो फिजिसिस्ट आहेत ज्यांनी असे कपडे बनवायला सुरुवात केलेली आहे. कपडे बनवायला सुरुवात केलेली आहे, जे कपडे घालून तुम्ही गायब होऊ शकता, हा ना, दिसणारच नाही तुम्ही, अशा प्रकारचे कपडे बनवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता ते कपडे कसे बनवतात, त्यामध्ये जे मॅटर वापरलं जाणार आहे, जे मटेरियल वापरलं जाणार आहे, ते मटेरियलच असं वापरलं जाणार आहे की ज्या मटेरियल मधून लाईट रिफ्लेक्ट होणार नाही. आणि ती लाईट रिफ्लेक्ट झाली नाही तर तो आपल्याला माणूस दिसणार नाही, कारण आपल्याला दिसतो ह्या कारणाने ती लाईट रिफ्लेक्ट होती, ती आपल्या डोळ्यात जाते, मग ती आपल्याला इमेज दिसते. तशी जर झालीच नाही तर तो माणूस दिसणार नाही. आणि हे सगळं बनवण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर मॉलिक्युलर लेवलला, ऍटॉमिक लेवलला आपल्याला स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा प्रत्येक मॅटरमध्ये ऍटम असतो, त्या ऍटमचं स्ट्रक्चर माहित झालं तर त्याचे गुणधर्म माहित होतील आणि मग त्या मॅटरचा माणसासाठी, समाजासाठी काय उपयोग करता येईल याचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि म्हणून स्ट्रक्चर ऑफ ऍटम स्टडी करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि स्ट्रक्चर ऑफ ऍटमचा अभ्यास केल्यानंतरच आपण न्यूक्लियस मध्ये जातो, न्यूक्लियस मध्ये गेल्यानंतरच आपण न्यूक्लिअर एनर्जी आणि हे आपण शोधून काढतो. आणि म्हणून आज आपल्याकडे न्यूक्लिअर पॉवर प्लांट पण आहे की ज्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये एनर्जीची गरज पण आपण बघू शकतो. तर हा एकंदर गरज आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटमची. ठीक आहे. आता स्ट्रक्चर ऑफ ऍटम चॅप्टर मध्ये काय काय डिस्कस करणार आपण लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिलं स्ट्रक्चर ऑफ ऍटमचं जर्नी सुरू होते, जर्नी सुरू होते की काय आहे या चॅप्टर मध्ये आपल्याला ते पाहिजे. सगळ्यात पहिलं ऍटम मध्ये जे पार्टिकल्स आहेत, ज्याला आपण म्हणतो प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, हे शोधण्याचा प्रवास सुरू होतो या चॅप्टर मध्ये. सगळ्यात सुरुवातीला आपण हे पाहतो की ऍटम्स मध्ये प्रोटॉन्स आहेत, ऍटम मध्ये न्यूट्रॉन्स आहेत, ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, ते कोणी शोधून काढले? हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन, हू डिस्कवर्ड प्रोटॉन, हू डिस्कवर्ड न्यूट्रॉन, हा जर्नी आपला सगळ्यात पहिला सुरू होतो ह्या चॅप्टर मध्ये. जे थॉम्सनने शोधून काढलं, शॅडविक नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलं, त्या सायंटिस्ट शोधलं आणि कसं शोधलं हे आपण सुरुवातीला या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. नंतर मधला जो पार्ट आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की आपण कुठल्याच सायंटिस्टनी स्ट्रक्चर ऑफ ऍटम, ऍटम कुठल्याही मायक्रोस्कोप खाली पाहिलेला नाही, तरी पण त्यांनी याच्यामध्ये हे पाहिलेलं आहे, तरी पण त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रक्चर ऑफ ऍटम पाहिलं, त्याचे प्रॉपर्टीज पाहिले, त्याचे गुणधर्म पाहिले. तर ते कसे आहे, कसे त्यांनी गुणधर्म पाहिले, कसे त्यांनी प्रॉपर्टीज पाहिल्या, ते आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे की कुठले त्यांनी एक्सपेरिमेंट केले आणि कुठल्या लॉजिकच्या आधारे त्यांनी स्ट्रक्चर ऑफ ऍटम शोधून काढलं, कुठल्या लॉजिकच्या आधारे त्यांनी त्याच्यामधल्या प्रॉपर्टी शोधून काढल्या.
कुठले त्यांनी एक्सपेरिमेंट केले आणि कसे त्याचे ऑब्झर्वेशन नोंदवले हे जर्नी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 4 सायंटिस्ट आपण डिस्कस करणार आहोत. जे थॉम्सनचा ॲटॉमिक मॉडेल आपण डिस्कस करणार आहोत. त्यांनी काय एक्सपेरिमेंट केला, रुदरफोर्डनी काय एक्सपेरिमेंट केला ते आपण पाहणार आहोत. बोर नावाच्या सायंटिस्टने काय एक्सपेरिमेंट केला ते आपण पाहणार आहोत. आणि क्वांटम मेकॅनिकल मॉडेल जी फिजिक्स मधली आणि केमिस्ट्री मधली अत्यंत महत्वाची ब्रँच आहे ते आपण पाहणार आहोत. त्यांनी नक्की काय एक्सपेरिमेंट केले, कसे एक्सपेरिमेंट केले आणि ते ऍट द एंड कसे त्यांनी निष्कर्ष काढले, कन्क्लुजन काढले ते आपण ह्या चॅप्टरमध्ये पाहणार. त्यामुळं रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल तुम्ही 10वीलाच पाहिलेलं आहे. रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल तुम्ही 10वीलाच पाहिलेलं आहे. त्याच्यात जस्ट थोडीशी आपल्याला सुधारणा करायची आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जायचंय. त्यामुळे मधला जो कोर पार्ट आहे या चॅप्टरचा तो हाच रिलेटेड आहे. ज्याच्यामध्ये आपण हे एक्सपेरिमेंट पाहणार आहोत. जे थॉम्सनचा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत आपण, बोरचा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत आपण, त्याच्यानंतर क्वांटम मेकॅनिकल मॉडेलचा एक्सपेरिमेंट पाहणार आहोत आपण आणि त्यांनी मांडलेले ॲटॉमिक मॉडेल आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. खूप सुंदर पार्ट आहे हा, मस्त पार्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी त्याचा जो अप्लाइड पार्ट आहे, मग खरं स्ट्रक्चर ऑफ ॲटम ऍट द एंड कसं शोधलं गेलं, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काय काय आहे त्या क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडल्या. क्वांटम मेकॅनिकल मॉडेलने ॲटम मध्ये प्रोटॉन्स कुठे असतात, न्यूट्रॉन कुठे असतात, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं. एक जस्ट मिनिट. हॅलो, ओके सॉरी 1 सेकंड. सो ह्याच्यामध्ये जर्नी आपला असा आहे परत त्याच्यामधला द जर्नी व्हॉट वी आर डिस्कसिंग की ऍटम्स मध्ये न्यूक्लियस कुठं आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन्स कसे ठेवले जातात, इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्युट केले जातात, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतो. जसा हा मोल कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला सांगितलं, तसा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पार्ट पण फार महत्वाचा आहे या चॅप्टरमध्ये. इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्युटेड असतात दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ते पण आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरचा जो शेवटचा पार्ट आहे त्यात यू कॅन से हिअर ह्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करू, दॅट इज द अप्लाइड पार्ट. एवढीच आपल्या चॅप्टरची जर्नी असणार आहे. क्लिअर विथ दिस. त्यामुळं स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा अत्यंत सुंदर आणि मस्त चॅप्टर आहे की ज्या चॅप्टरमध्ये आपण हे सगळे टॉपिक डिस्कस करणार आहोत. यात पहिलं की स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये कुठले कुठले पार्टिकल्स आहे, प्रोटॉन न्यूट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स, ते कोणी शोधून काढले आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत. मधला पार्ट आहे चॅप्टरचा कोर कॉन्सेप्ट, ज्यामध्ये आपण पाहणार आहे की ॲटमचं स्ट्रक्चर कुठल्या कुठल्या सायंटिस्टनी मांडलं, शोधलं, ते कसं शोधलं, कुठला एक्सपेरिमेंट त्यांनी केला, त्याचे कन्क्लुजन्स काय होते आणि नक्की त्यांनी काय मांडलं, हे आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्यामध्ये अप्लाइड पार्ट ऑफ दिस चॅप्टर, ज्या अप्लाइड पार्ट मध्ये आपण असं बघणार आहोत की कुणी ते स्ट्रक्चर मांडलं, कशा पद्धतीने. मोनाली चव्हाण, प्लीज म्यूट युअर साऊंड. मोनाली चव्हाण, तर ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की नक्की कशा पद्धतीने ते स्ट्रक्चर त्यांनी शोधून काढले आणि त्याच्या कुठले एक्सपेरिमेंट त्यांनी केले, काय ऑब्झर्वेशन केले. आणि शेवटी आपण पाहणार आहोत खूप सुंदर एक 2-3 कॉन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याला म्हणतो आपण हायझेनबर्ग प्रिन्सिपल असं म्हणतो आपण त्याला, विशेषतः क्वांटम मेकॅनिकल मॉडेलनी, की स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन्स कुठे ठेवले जातात, कसे ठेवले जातात, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, त्याला क्वांटम नंबर्स असं म्हणतो. त्यामुळे जेई नीट पॉईंट ऑफ व्ह्यू हे क्वांटम नंबर्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे टॉपिक फार महत्वाचे आहेत, फार बेसिक्स आहेत. क्वांटम नंबर्स म्हणजे काय असं लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनचा पत्ता जर आपल्याला शोधायचा असेल, इलेक्ट्रॉनचा ऍड्रेस आपल्याला शोधायचा असेल, इलेक्ट्रॉन नक्की ॲटम मध्ये असतो कुठे. ओके, इलेक्ट्रॉनचा ॲटम मध्ये असतात हे बरोबर आहे. प्रोटॉन न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स ह्यापासून ॲटम बनलेला असतो, पण नक्की इलेक्ट्रॉन्स असतात कुठे आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन असतं कसं, ते रॅन्डम असतं का सिस्टमॅटिक असतं, हे स्टडी करणं म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि जसं समजा तुमचा एखादा मित्र येणार असेल पुण्यामध्ये किंवा तुमच्या गावाकडे कुठे तुम्ही असाल तिथे येणार असेल, तर तुम्ही तुमच्या मित्राला समजा पत्ता दिला की इथं माझं घर आहे, तू ये की नाही. किंवा सपोज मी माझ्या मित्राला समजा मुंबईवरून माझा मित्र पुण्यात येणार आहे, त्याला मी म्हणायचं पुण्यामध्ये मी पुण्यामध्ये आहे. आता तो पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये आल्यानंतर मी म्हणायचं आहे मी पुण्यामध्येच, तू ये, तो नाही येऊ शकणार. त्याला काहीतरी प्रॉपर ऍड्रेस द्यावा लागेल. ओके, केवळ पुण्यामध्ये असं म्हणून चालणार नाही. तसं इलेक्ट्रॉन हा ॲटम मध्ये असं म्हणून चालणार नाही. इलेक्ट्रॉन ॲटम मध्ये आहे पण कुठे आहे, कितव्या नंबरचा इलेक्ट्रॉन कुठे असतो, कसं डिस्ट्रीब्युशन असतं हे स्टडी करावं लागतं.
त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. आणि ते शोधून काढण्यासाठी क्वांटम नंबर असतात. तर ह्या चॅप्टर मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तो क्वांटम नंबर्स आहे, जो जेई नीट साठी पण फार महत्वाचा आहे. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो सगळ्यात शेवटी आपण तो चॅप्टरमध्ये पाठ पाहणार आहे. त्यामुळे ही जी जर्नी आहे ती खूप सुंदर आहे आपली स्ट्रक्चर ऑफ ॲटमची. हा चॅप्टर फार फंडामेंटल आहे, इम्पॉर्टंट आहे. तुमच्यामध्ये जे लोक समजण्यासाठी म्हणजे एकंदर स्ट्रक्चर ऑफ ॲटम काय आहे हे समजून घेण्यासाठी हा चॅप्टर महत्वाचा आहेच आहे. परंतु तुमच्यापैकी जे विद्यार्थी जेई नीटला अपिअर होणार आहे, तत्सम एक्झामिनेशनला जाणार आहे, त्यांच्यासाठी हा चॅप्टर फार महत्वाचा आहे. या चॅप्टरवरती कमीत कमी 1 ते 2 बीट्स म्हणजे 2 MCQ 100% येतातच येतात. त्यामुळं हा चॅप्टर त्या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ते जर्नी आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण कंटिन्यू करूयात त्याची, की कसं स्ट्रक्चर ऑफ ॲटम आहे, कुणी डिराईव्ह काय केलं. खूप सुंदर पार्ट आहे ह्या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. क्लिअर दिस. आणि त्या अनुषंगाने तुम्ही तो अभ्यास करायचा आहे. मायक्रो लेवल आहे, लॉजिकल पण आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना माझं असं एक चॅलेंज आहे, सगळ्या मुलांना तुम्हाला चॅलेंज आहे. हा चॅप्टर समजून घेण्यासाठी तुम्हाला लॉजिकली विचार पण करावा लागतो. इथं काय पाठांतर नाही. काही गोष्टी निश्चित पाठ करण्याच्या आहेत. सुरुवातीला आपण काय ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, आयसोटोप्स, आयसोबार्स या डेफिनेशन आपण पाठ करू. खूप सोप्या डेफिनेशन. ओके. पण हा चॅप्टर समजून घेण्यासाठी पाठांतराबरोबरच लॉजिकल थिंकिंगची गरज आहे. हे असं का तसं का, असे ज्यावेळेस प्रश्न आपण विचारतो त्याला आपण लॉजिकल थिंकिंग असं म्हणतो. ते लॉजिकल थिंकिंग गरजेचं आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सगळेजण आपण ह्या एका प्रवासाला निघूयात ज्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची ताकद आपल्यामध्ये डेव्हलप झाली पाहिजे, लॉजिकल थिंकिंगची, की जेणेकरून वी कॅन फाइंड इट आउट. आपण ते फाइंड आउट करू शकतो. क्लिअर विथ दिस. सो अकॉर्डिंगली आपण जाऊयात. आपला हा जर्नी आपण कंटिन्यू ठेवूयात. आजच्या पुरतं इंट्रोडक्शन फॉर दिस चॅप्टर इज इट्स डन, सफिशियंट आहे. And we'll come up with tomorrow with the topic, with the structure of atom. त्याचे आपण प्रत्यक्ष chapters and topic आपण discuss करूया. Till then, bye everyone and have a good day to everyone. See you tomorrow. Thank you very much. तुला